मला कर्नाटकमध्ये कसे भेटले महादेवांचे व्ही-आय-पी दर्शन. तर राम मंडळी, मी गोविंद आणि लास्ट व्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलं आम्ही बीचला जाऊन आलो आणि तिथून येऊन नवीन ठिकाणी जायच्या उत्साहात सगळे 0 मिनिटात आवरून खाली आलेले होते. टमटमने बाहेरची थोडी हवा खाल्लीच होती की बहुमताने ऑर्गनायझर्सवर आम्ही दबाव आणला आणि खायला गाडी थांबवली. कडक बेत आणून आणि पोटाची आत्मा तृप्त करून आम्ही लागलो परत रस्त्याला. रसातुल्य भोजन करून ड्रायव्हर काकांमधला आवड अंशुमन बाहेर आला होता. आवड अंशुमनच्या अनटोल्ड स्टोरीज ऐकत ऐकत आम्ही पोहोचलो सिरसीला. दुपारच्या शिपमध्ये मोंकेश शेठ एकटेच बोर होत बसले होते. म्हटलं नमस्कार शेठ. म्हणजे तिकडे लंबा आहे रे दरिंदर. म्हटलं बाबू तापलेलं दिसताय. हे ठिकाण ज्याने पण बनवले असेल तो खरा बाहुबली होता. बाहुबली पिक्चर मध्ये तरी त्याने शिवलिंग धबधब्याला आणून ठेवले होते. इथं तर डायरेक्ट नदीत कोरलेले. पोहता येत नसलं तरी आपल्यात जिगरा खूप आहे. हर हर महादेव म्हणून मी डायरेक्ट उतरलो नदीत आणि थेट पिंडीजवळ पोहोचलो. पाण्याचा फ्लो तर इतका डेंजर होता की इथून जर कोणी घसरलं ना तर डायरेक्ट जळगावलाच सापडेल. महादेवांकडे व्ही-आय-पी अर्जी लावत मी तिथंच त्यांचा जलाभिषेक केला. वो म्हणे माय वो, हिम्मत करून इकडे येऊन तर गेलो, पण आता जायला तर फुल इंडिकेटर. पाणी आम्हाला उलट फेकतच होतं. तेवढ्यात ते मासे खालून गुदगुद्या करायला लागले आणि माशांकडून हलका फुलका पेडिक्युअर करून आम्ही बाहेर आलो. ये देखो रे, दिसला स्पॉट बनवरील संघटना. आता संघटनेचा अध्यक्ष मीच असल्यामुळे आजींना न नाचता येत असून पण त्यांना बळजबरी तिथं उभं केलं होतं. तिथून आम्ही निघालो तर आम्हाला झुलत्या फळ्यांचा पूल दिसला. आता ह्या फळ्यावर साधारण माणसं चालतच येतात, पण नाही, आमची मावशी म्हणे मै पंची बनू उडती फिरू हे करतच येईल. रस प्यायला थांबलत होतो की तिथं आम्हाला उसाचा रस काढायचं हे विचित्र मशीन दिसलं. मग काय, रस पिऊन निघालो आणि पुढे आम्ही कुठे जाणार हे बघण्यासाठी तुम्ही घ्या फॉलो करून.